मॅगी म्हटली की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते आणि 2 मिनिटात बनणारी ही रेसिपी आपल्याला देखील कधी कधी सोयीची होते. तर याच मॅगी नूडलसाठी वापरला जाणारा जो मसाला असतो तो आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत. मार्केटमधल्या मसाल्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात. तसेच त्यात अजिनोमोटो आणि इतर घटकांचा देखील समावेश असतो जो आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतो. तर हाच मसाला आपण घरच्या घरी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतोय. याआधी आपण भाजीसाठी वापरला जाणारा मसाला ए मॅजिक आणि इतर अनेक असे मसाले आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहे. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग अगदी झटपट होणारी आपली मॅगी मसाल्याची नूडल स्पेशल हा मसालाची रेसिपी बघूया. पण त्याआधी अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता सगळ्यात आधी तर इथे आपण गॅसवर कढई ठेवणार आहे आणि त्यात आपला जो मॅगी मसाल्याचा मसाला आहे तो भाजणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी ते इथे मी धने घेतलेले आहेत, नंतर त्यात मेथीचे दाणे घेतलेले आहेत, नंतर इथे आपला रेग्युलर जो भाजीचा जिरा असतो तो घेतलेला आहे, नंतर इथे बडीशोप घेतलेली आहे, नंतर काळी वेलची किंवा ज्याला आपण मोठी वेलची म्हणतो ती घेतलेली आहे, नंतर आपली रेग्युलर जी हिरवी वेलची आहे ती घेतलेली आहे, काळी मिरी, नंतर इथे लवंग घेतलेले आहेत आणि इथे मी सुंठ घेतलेलं आहे, पण ते थोडं मोठं होतं म्हणून मी अशा प्रकारे कुटून घेतलेलं आहे. आता इथे मसाल्याचं सर्व प्रमाण मी अशा प्रकारे चम्मचने घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या कोणताही अशा प्रकारे एक चमचा सेट करा आणि त्यानेच हे सर्व प्रमाण घेतलं तरीही चालेल. आता अगदी कमी गॅसवर हे आपल्याला व्यवस्थित असं भाजायचं आहे. भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कंटिन्यू अशा प्रकारे चमच्याने हलवून हे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून यातला आपल्याला अरोमा तसाच ठेवायचा आहे. आता इथे मी दालचिनी टाकायची राहिली होती ती देखील आता इथे थोडे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत आणि आता अगदी 2 ते 3 मिनटं हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. मी हातावर घेते तर आपले हे जे मसाले आहेत ते गरम लागत आहे पण खूप चटका बसत नाही. आता लगेचच हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त भाजायचं नाही, नाही तर त्याचा जळकट असा वास येतो आणि त्यातला अरोमा पूर्ण उडून जातो. आता हा मसाला पूर्णपणे गार झाल्यावर मगच तो आपण दळणार आहोत. आता इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. शक्यतो छोटं भांडं घ्या, त्यामुळे व्यवस्थित फाईन पावडर होते, बारीक पावडर होते. आता हे आपण दळून घेणार आहोत. खूप छान असं मस्तपैकी याची पावडर झालेली आहे आणि व्यवस्थित असं दळलं गेलेलं आहे. आता यानंतर इथे कांद्याची पावडर घेतलेली आहे. आता इथे मी तुम्हाला ज्या सर्व पावडर सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला सुपर मार्केटला इझिली मिळून जातील किंवा तुम्ही हे ऑनलाईन देखील मागवू शकताय. नंतर यात लसूण आणि टमाटरची पावडर देखील टाकलेली आहे. नंतर आमचूर पावडर टाकलेला आहे आणि आपल्या घरातला जो रेग्युलर गरम मसाला आहे तो घेतलेला आहे. हळद घेतलेली आहे. नंतर आता इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. खरं तर मॅगी नूडल्समध्ये कॉर्नस्टार्च टाकतात, पण इथे मी कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे आणि त्यात आपला जो ओरिजिनल मसाला आहे त्यात साखर देखील टाकतात, म्हणून मी इथे साखरचा देखील वापर केलेला आहे. नंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपल्याला इथे मिठाचा देखील वापर करायचा आहे. आता सर्व इथे व्यवस्थित असं मिक्सरमध्ये परत एकदा मी बारीक करून घेतलेला आहे. वास तर अप्रतिम येतो आहे आणि कांदा आणि लसूणमुळे याला खूप छान अशी चव आणि वास दोन्हीही आलेले आहेत. आता इथे मी एका प्लेटमध्ये हा पूर्ण मसाला काढून घेणार आहे. आता मस्तपैकी झटपट आणि अगदी चविष्ट असा आपला मॅगी नूडल्स स्पेशल हा मसाला तयार आहे. अगदी मार्केटच्या प्रिझर्वेटिव्ह असलेल्या मसाल्यापेक्षा हा घरगुती मसाला नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोचवा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग अशाच पुढच्या रेसिपींसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.